गुन्ह्याची थोडक्यात हकीकत. माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक श्री ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे CCTNS गुर नंबर 266/2024 BNS 2023 चे कलम 305, 331, 4 मधील यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल 626 बिरोबा नरळे व पोलीस कॉन्स्टेबल 2366 संकेत कानडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रावा मार्तंड माळी वय वर्ष 25 राहणार न्यू रेल्वे स्टेशन वांगीनगर प्लॉट वडर कॉलनी सांगली तालुका मिरज हिने सदरचा गुन्हा केला असल्याचं खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्या मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्री स्वप्नील पवार व बिरोबा नरळे हे महिला पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन सदर महिलेचा ताब्यात घेऊन चौकशी करता तिने सदरचा गुन्हा केला असल्याचं कबूल केलं. तिला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यानंतर अटक मुदतीत तीच विश्वासात घेऊन चोरलेली रकमेबाबत विचारपूस करता तिने सदरची रक्कम ही तिच्या राहत्या घरात ठेवली असल्याचं सांगितलं. तसा दिनांक 30 जुलै 2024 रोजी तिच्या राहत्या घरातून 57,500 रुपये तिने काढून दिले. तसं सविस्तर पंचनामा करून पोलीस उपनिरीक्षक श्री पवार यांनी जप्त केला. तसेच तिला कोर्टात भेटून तीच पोलीस कस्टडी घेतली आहे. तरी सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री स्वप्नील पवार हे करीत आहेत.